त्यांनी सांगितलं की चौकशी नेमलेली आहे, चौकशी समितीमध्ये अमुक अधिकारी आहेत, असिस्टंट चीफ सेक्रेटरी आहेत, आणखीन महसूल विभागीय आयुक्त आहेत, नंतर आणखीन कोण कोण मुद्रांक विभागाचे आहेत, महसूल विभागाचे आहेत, ते सगळ्यांची त्यांनी पदांची यादी वाचली की हे सगळे जण चौकशी अधिकारी आहेत आणि आता अजितदादा म्हणतायत या सगळ्या अधिकाऱ्यांनी निष्पक्ष पद्धतीने चौकशी करावी. अजितदादा एक छोटीशी आठवण करून देतो. काही महिन्यापूर्वी वाल्मिक कराडला अटक झाल्यानंतर धनंजय मुंडेला तुम्ही राजीनामा द्यायला सांगितला. वाल्मिक कराड काही धनंजय मुंडेंचा नातेवाईक नव्हता, धनंजय मुंडेचा मुलगा पण वाल्मिक कराड नव्हता किंवा इतर पकडलेले आरोपी सुद्धा, त्यातला एकही धनंजय मुंडेंचा सुपुत्र नव्हता. पण धनंजय मुंडे मंत्रिपदावर असताना वाल्मिक कराड यांच्या विरोधामधला तपास हा निष्पक्ष पद्धतीने होईल का असा प्रश्न निर्माण केला गेला आणि धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला गेला. पार्थ पवार आणि त्यांच्या कंपनीच्या विरोधामध्ये FIR नोंदवलेला असताना, त्यांच्या पार्टनरच्या विरोधात FIR नोंदवलेला असताना तपास निष्पक्ष पद्धतीने होईल की नाही हे माहित नाही, म्हणून तुम्ही राजीनामा द्यायला हवा. तुम्ही राजीनामा त्यासाठी द्यायला हवा, नैतिक जबाबदारी स्वीकारू.